सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपल्याला जो सब्जेक्ट बघायचा आहे तो आहे फिजिक्स. आता फिजिक्स हा सब्जेक्ट डिटेलमध्ये बघण्याच्या अगोदर थोडीशी इंट्रोडक्शन देतो सायन्स बद्दल. आता तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलेलं आहे बरोबर. ह्या सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत, बरेच विद्यार्थ्यांना सायन्सचे सब्जेक्ट माहीत पण असतात की आपल्याला बाबा पुढे जाऊन फिजिक्स शिकायचं, केमिस्ट्री शिकायचं, बायोलॉजी शिकायचं, मॅथ शिकायचं वगैरे वगैरे. तर ह्या फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा सायन्स मधला खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली जेवढ्या जेवढ्या घटना घडतायत, मग त्या नॅचरल असू दे किंवा आर्टिफिशियल असू दे, ह्या नॅचरल किंवा आर्टिफिशियल फिनॉमिनॉनचा एक्सपेरिमेंटली स्टडी करायचा आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल नॅचरल फिनॉमिनॉन एखादी सांगू शकता का तुम्ही? आपल्या सभोवताली घडणारी रेनबो फॉर्मेशन. ओके, रेनबो फॉर्म झालेलं बघितलंय? हा, रेनबो कधी फॉर्म होतो मला सांगा. डे टाइमला का नाईटला? नाईटला रेनबो फॉर्म झालेला कधी बघितलाय का? नाही. आपण हा रेनबो जो फॉर्म झालेला बघतो तो कुठल्या डे टाइमला फॉर्म होतो. कारण रेनबो फॉर्मेशनची कंडिशन काय आहे सांगा, बरेच विद्यार्थ्यांना माहित असेल. हा, रेनबो फॉर्मेशनसाठी काय व्हावं लागतं? सन आणि रेन ड्रॉप्स ऍट ए टाइम प्रेझेंट पाहिजे बरोबर. म्हणजे सन आणि रेन हे दोघांचं प्रेझेन्स ऍट ए टाइम को एक्झिस्ट पाहिजे. ओके, एकाच वेळी सूर्य पण प्रेझेंट असला पाहिजे, त्याच वेळी पाऊस पण पडत असला पाहिजे, तेव्हा आपण रेनबो फॉर्मेशन झालेलं बघतो बरोबर. आता ही रेनबो तयार जो झालाय तो कोण तयार करतोय रेनबो, आणि का तयार होतोय रेनबो, त्याच्या पाठीमागे सायंटिफिक रिझन काय आहे, हे आपण सब्जेक्टमध्ये ह्या फाइंड आउट करणार आहे फिजिक्स. त्याच्यानंतर समजा हा एखादा समजा ऑब्जेक्ट आहे, एखादी बॉडी आहे. ह्या पेनला, ह्या बॉडीला मी सोडतोय, सोडल्यानंतर हा खाली का जातोय? हा, एखादी बॉडी जर आपण हवेत सोडली तर खाली का जाते? हा जो काय, हा काय ह्या सब्जेक्टमध्ये आपण वापरणार आहे. आपण ह्या सब्जेक्टमध्ये का विचारायला शिकणार आहे. ओके, का? फॉर एक्झाम्पल सन राईज होतो पूर्वेकडे आणि सनसेट होतो पश्चिमेकडे, आपण म्हणतो बरोबर. सनराईज कुठे होतं? ईस्टला, आणि सनसेट कुठे होतं? वेस्टला. का? त्याच्यानंतर तुम्ही बघितलं मॉर्निंग टाइमला जर तुम्ही उठला आणि सूर्याकडे बघितलं तर सूर्य कसल्या कलरचा दिसतो आपल्याला? सूर्य थोडासा ऑरेंज कलरचा दिसतो बरोबर. त्याच्यानंतर आपण 12 वाजता जर सूर्याकडे बघितलं तर सूर्य थोडासा व्हाईट कलरचा दिसतो, जास्त लख्ख प्रकाश देत असतो तो. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं इव्हिनिंग टाइमला, तेव्हा सूर्य कसा दिसत असतो? ऑरेंज अगेन. म्हणजे सूर्य हा रंग बदलोय का? रंग बदलतोय का सूर्य स्वतःचा? नाही. मग त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असेल. का सूर्य रंग बदलतोय स्वतःचा, किंवा सूर्याचे रंग आपल्याला बदलल्याचे का जाणवत आहे, का विचारायचं. ओके, रेनबो का फॉर्म होतोय? बॉडी सोडल्यानंतर खाली का पडते? सूर्य पूर्वेकडे का उगवतोय, पश्चिमेकडे का मावळतोय? बर, कधी कधी तुम्हाला चंद्र जो आहे तो पूर्ण दिसतोय आणि कधी कधी चंद्र दिसतच नाही का? त्याच्या पाठीमागचं काय सायंटिफिक रिझन आहे? म्हणजेच आपल्या सभोवताली जेवढ्या जेवढ्या घटना घडतात, या सगळ्या घटनांचा आपल्याला एक्सपेरिमेंटल स्टडी करायचा आहे. म्हणजेच नुसतं आपण थरली जाणार नाही, तर एक्सपेरिमेंट करून हा बाबा एखादी बॉडी आपण ऍक्च्युअली सोडून बघणार की खाली का जाते बरोबर. खालीच जाते ह्याचं आपण रिअलाइज करणार आहे, बॉडी ऍक्च्युअल सोडून. ओके, त्याच्यानंतर आपण रेनबो फॉर्म झालेले बघितलेले आहेत, तो सुद्धा एक एक्सपेरिमेंटच आहे. त्याच्यानंतर एखादा आपण सन जो आहे तो मॉर्निंग टाइमला, इव्हनिंग टाइमला रेड दिसतोय किंवा ऑरेंज दिसतोय, ह्याचा सुद्धा सायंटिफिक रिझन काय आहे, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजेच आपल्या सभोवताली जेवढ्या जेवढ्या फिनॉमिनॉन होत आहेत, त्या सगळ्या फिनॉमिनॉनचं एक्सपेरिमेंटल स्टडी, दॅट इज मीन ऑफ फिजिक्स. फिजिक्सला मराठीमध्ये म्हणतातच ते काय म्हणतात? भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्र म्हणजेच आपल्या सभोवताली, आपल्या भोवती जेवढे जेवढे फिनॉमिनॉन्स होत आहेत त्याचं शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करायचा, म्हणजेच काय म्हणणार? भौतिक शास्त्र. ओके, म्हणजेच डेफिनेशन काय लिहिणार? ब्रँच ऑफ सायन्स, द ब्रँच ऑफ सायन्स. ही सायन्सची अशी शाखा आहे, अशी ब्रँच आहे की ज्या ब्रँच मध्ये आपल्याला आपल्या सभोवताली जेवढ्या काय घटना होत आहेत, जेवढ्या काय फिनॉमिनॉन्स परफॉर्म होत आहेत, त्याचा एक्सपेरिमेंटल स्टडी करायचा आहे. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स इन विच वी एक्सपेरिमेंटली स्टडी कशाचं स्टडी करणार आहे? द फिनॉमिनॉन्स
अराउंड अस. ओके, आपल्या सभोवताली जेवढ्या फिनॉमिनॉन्स होत आहेत, जेवढ्या घटना होत आहेत, त्या सगळ्या फिनॉमिनॉनचा एक्सपेरिमेंटल स्टडी करायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, आपण काय म्हणणार त्याला, फिजिक्स. ओके, भौतिकशास्त्र. आता पुढे थोडंसं जायचंय फिजिक्समध्ये. एखाद्या बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा, असं जर तुम्हाला मी विचारलं एखाद्या बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी तुम्ही सांगू शकता का? बघा, कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मला सांगा. समजा माझी बॉडी आहे, माझ्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. तर माझा कलर, हा एखाद्याचा कलर गोरा आहे बाबा, तो जास्त गोरा आहे, तो काळा आहे, तो सावळा आहे, बरोबर. म्हणजे एखाद्याची कलर हे सुद्धा त्याच्या बॉडीची काय होऊ शकते, कॅरेक्टरिस्टिक्स होऊ शकते. ओके, त्याच्यानंतर समजा एखाद्याची हाईट, लेंथ, एखाद्याचं मास, बरोबर. हा बाबा त्याचं मास एवढा आहे, त्याचं मास एवढा आहे. एखाद्याची हाईट, बाबा माझी हाईट 155 सेंटीमीटर आहे, त्याची 150 सेंटीमीटर आहे, त्याची 160 सेंटीमीटर आहे. म्हणजेच ही सुद्धा काय झाली, लेंथ म्हणजेच हाईट घेऊया आपण, हाईट ही सुद्धा काय झाली, कॅरेक्टरिस्टिक झाली. मास ही सुद्धा त्या एखाद्या बॉडीची काय होऊ शकते, कॅरेक्टरिस्टिक्स होऊ शकते. हा बाबा माझ्या बॉडीचं टेम्परेचर, तापमान मोजतो आपण, माझ्या बॉडीचं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस. हा बाबा तो जास्त हॉट आहे, त्याचं टेम्परेचर जास्त असतं नेहमी. बाबा तो जास्त कूल आहे, त्याचं टेम्परेचर कमी असतं. म्हणजे टेम्परेचर ही सुद्धा एखाद्या बॉडीची काय होऊ शकते रे, कॅरेक्टरिस्टिक्स होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर हा बाबा तो कायम हॅप्पी असतो, हॅप्पीनेस ही सुद्धा काय होऊ शकते, कॅरेक्टरिस्टिक्स, हॅप्पीनेस. हा तो कायम हॅप्पी असतो बरं का, आणि तो कायम सॅड असतो, त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की तो कायम रडवेला असतो, म्हणजे सॅडनेस. ही सुद्धा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, एकाच बॉडीचे आहेत, परंतु लिहिलेत मी दोन वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये. बघा, इकडे थोडेशा कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेत, इकडे थोडेशा कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेत. ऍक्च्युअली कॅरेक्टरिस्टिक्स एकाच बॉडीचे, परंतु लिहिले वेगवेगळे. का लिहिले बरं, विचार करा थोडस. तिकडच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स अशा काय वेगळ्या आहेत की ह्या 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स पेक्षा, विचार करा. हा, इकडच्या ज्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आपण काय करू शकत नाही, मोजू शकत नाही. तुम्हाला म्हटलं की मी बाबा हे घे पट्टीन कलर मोजून ये जा. समजा माझा काळा कलर आहे, किती काळा कलर आहे, 1 किलो काळा कलर आहे, 2 किलो काळा कलर आहे. म्हणजे आपण कलर जो आहे तो कशामध्ये मोजू शकत नाही. हॅप्पीनेस, हा बाबा तो कायम हॅप्पी असतो, मग याचा अर्थ त्याचा आपण हॅप्पीनेस मोजू शकतोय का, नाही, कॅल्क्युलेट नाही करू शकत. बर, सॅडनेस, एखादा कायम तो दुःखी असतो, तर त्याचा दुःखीपणा आपण मोजू शकत नाही, सॅडनेस मोजू शकत नाही. म्हणजे इकडे ज्या मी कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेल्या आहेत त्या न मोजता येऊ शकणार आहेत. म्हणजेच आपण मोजू शकत नाही, एखादं इन्स्ट्रुमेंट यूज करून हे आपण मोजू शकत नाही. परंतु इकडच्या जर बघितलं, हा समजा माझी हाईट मोजायची आहे, मला मोजू शकतो मी. समजा एखादी स्केल घेतली, बरोबर, तर मी स्केलच्या साह्याने, इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने माझी काय मोजू शकतो, हाईट मोजू शकतो. समजा मला मास मोजायचंय, तर मी वजन काट्यावरती उभा राहीन, एखादी बॉडी उचलेन, समजा ते वजन काट्यावरती ठेवलं तर त्या बॉडीचं काय मिळणार आहे, मास. समजा मी स्वतः जाऊन वजन काट्यावरती उभं राहिलो तर माझं काय मिळणार, मास. म्हणजेच मास ही सुद्धा असली कॅरेक्टरिस्टिक्स आहे बॉडीची की जी आपण काय करू शकतो, इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने मोजू शकतो. टेम्परेचर मोजू शकत नाही का, हा टेम्परेचर पण मोजू शकतो. समजा थर्मामीटर घेतला आणि समजा मी हातामध्ये पकडला तर माझ्या बॉडीचं काय मिळेल, मला टेम्परेचर मिळेल. समजा एखाद्या दुसऱ्याच्या हातामध्ये पकडलं तर त्याच्या बॉडीचं टेम्परेचर मिळेल. ओके, म्हणजेच टेम्परेचर ही सुद्धा अशी कॅरेक्टरिस्टिक्स आहे एखाद्या बॉडीची जी आपण काय करू शकतो, मोजू शकतो. म्हणजे आपण जो डिफरन्शिएट केलेला इकडे बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक्सला, ह्या अशा कॅरेक्टरिस्टिक्स उजवीकडे लिहिल्या की ज्या न मोजता येऊ शकणाऱ्या आहेत, आणि इकडे कसल्या लिहिल्या, ज्या मोजू शकतोय आपण, मोजता येऊ शकणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. मग ज्या मोजू शकतोय ना कॅरेक्टरिस्टिक्स एखाद्या बॉडीच्या, त्यांनाच फिजिक्समध्ये महत्व आहे. आणि म्हणून त्या कॅरेक्टरिस्टिक्सना आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहे. एक डिफाईन करणार आहे मी फिजिकल क्वांटिटी. एक नवीन डेफिनेशन येते, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय सांगा, एखाद्या बॉडीच्या कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, परंतु कॅरेक्टरिस्टिक्स तर 2 टाईपच्या आहेत. कोणकोणत्या 2 टाईपच्या, ज्या मोजता येऊ शकतात अशा आणि ज्या मोजता येऊ शकत नाहीत अशा.
कुठल्या तरी एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण कॅरेक्टरिस्टिक्स मोजू शकतो अशा कॅरेक्टरिस्टिक्स, आणि इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने मोजता न येऊ शकणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स अशा. आपल्याला फिजिकल क्वांटिटी, फिजिक्समध्ये कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सना महत्व द्यायचं आहे, तर जे आपण मोजू शकतोय, ज्याच्यावरती फिजिक्सचे वेगवेगळे लॉज आपण अप्लाय करू शकतोय. ओके, अशा कॅरेक्टरिस्टिक्सना फिजिक्समध्ये इम्पॉर्टन्स आहे आणि त्यांना काय म्हणणार आपण, फिजिकल क्वांटिटी. मग डेफिनेशन काय लिहिणार, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्ट, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्ट which can be measured by using instrument, by using an instrument, and we can apply laws of physics. म्हणजे एखाद्या बॉडीच्या अशा कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आपण काय करू शकतो, इन्स्ट्रुमेंट घेऊन मोजू शकतो आणि त्याच्यावरती काय लावू शकतो, फिजिक्स मधले वेगवेगळे लॉज अप्लाय करू शकतो. अशा सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सना काय म्हणणार आहे, फिजिकल क्वांटिटी म्हणणार आहे. ओके, एक्झाम्पल, लेंथ मोजू शकतोय, हा मोजू शकतो आपण, पट्टीच्या साहाय्याने लेंथ मोजू शकतो. मास मोजू शकतो, वजन काटा घेतला आपल्याला मास इन किलोग्रॅम मिळेल. त्याच्यानंतर टाइम मोजू शकतो का टाइम, येस, आपण घड्याळाच्या साहाय्याने काय मोजू शकतो, टाइम मोजू शकतो. त्याच्यानंतर अजून टेम्परेचर, हा हे सुद्धा काय करू शकतो आपण, मोजू शकतो. ओके, म्हणजे ह्या कसल्या झाल्या, फिजिकल क्वांटिटी झाल्या. ओके, म्हणजे हे आपण मोजू शकतोय म्हणून आपण काय म्हणणार आहे, फिजिकल, यांना फिजिकल क्वांटिटी म्हणून लिहूया. फिजिकल क्वांटिटी म्हणजे मोजता येणाऱ्या, बरोबर, मोजता येणाऱ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. हे फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन काय लिहिणार आहे, एखाद्या बॉडीच्या अशा कॅरेक्टरिस्टिक्स की ज्या काय करू शकतो, आपण मोजू शकतो. ओके, आता फिजिकल क्वांटिटीचे सुद्धा दोन टाईप आहेत. बघा, फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप बघण्याच्या अगोदर डेफिनेशन काय लिहिणार, द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन ऑब्जेक्ट विच कॅन बी मेजर्ड बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट and we can apply various laws of physics. Okay, आता फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स आहेत बघा, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे दोन वेगवेगळे टाइप कसे आहेत बघा. एक मी लिहून देतोय अगोदर, तुम्ही ओळखायचं की हे जे डिफरन्शिएशन मी केलेलं आहे ते कशाच्या बेसिसवरती केलेलं आहे. एक लेंथ, कॉमा, मास, कॉमा, टाइम, टेम्परेचर. ओके, हे ठराविक आहे. आणि अजून समजा एरिया, व्हॉल्यूम मोजू शकतो, एरिया, येस, एरिया सुद्धा मोजू शकतो. व्हॉल्यूम मोजू शकतो. व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, मोजू शकतो. ओके, फोर्स, हे सुद्धा आपण मोजू शकतो. आता ह्या सुद्धा मोजता येणाऱ्या आहेत आणि पलीकडल्या सुद्धा मोजता येणार आहेत. म्हणजे ह्या दोन्ही, इकडल्या आणि इकडल्या, ह्या काय आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहेत. परंतु फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार कशानुसार पाडलेले आहेत बघा. लेंथ मोजू शकतो, मास मोजू शकतो, टाइम मोजू शकतो, टेम्परेचर हे सुद्धा आपण काय करू शकतो, मोजू शकतो. एरिया मोजू शकतो, व्हॉल्यूम मोजू शकतो, व्हेलॉसिटी मोजू शकतो, फोर्स पण आपण काय करू शकतो, मोजू शकतो. अजून बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी इकडे पण आहेत आणि तिकडे पण आहेत. परंतु इथे एक एक्झाम्पल म्हणून मी घेतलेला. आता मला सांगा, ह्या आणि त्या ह्यांच्यामधला काय डिफरन्स आहे बघा, विचार करा थोडासा. लेंथ मोजायची आहे मला, एखाद्या समजा ह्या बोर्डची लेंथ मोजायची आहे, तर लेंथ मोजण्यासाठी मला कशाची आवश्यकता पडेल, पट्टीची, म्हणजे इन्स्ट्रुमेंटची. बरं, पट्टी तुम्हाला दिली, लेंथ मोजू शकता, मोजू शकतो डायरेक्ट, बरोबर. म्हणजेच लेंथ मोजण्यासाठी एकच फक्त गरज आपल्याला, इन्स्ट्रुमेंट. मास मोजायचा आपल्याला कशाची आवश्यकता पडेल, वजन काटा. वजन काटा असेल तर आपण कुणाचंही काय करू शकतो, मास मोजू शकतो. ओके, बर. टाइम मोजायचा आपल्याला, टाइम मोजताना आपल्याला कशाची आवश्यकता पडते, घड्याळाची, बरोबर. घड्याळ असेल, बरोबर, तर काय करू शकतो आपण, टाइम मोजू शकतो. टेम्परेचर मोजायचं आहे, थर्मामीटर दिलं तुम्हाला, टेम्परेचर तुम्ही मोजू शकता. परंतु इकडे बघा, एरिया मोजायचा आहे.
एरिया मोजायचं जर असेल, समजा ह्या बोर्डचा मला एरिया मोजून दाखवा. बर, बोर्ड हा कसल्या शेपचा आहे मला सांगा, रेक्टँग्युलर शेपचा आहे. मग रेक्टँगलचा एरिया आपल्याला माहित पाहिजे. रेक्टँगलचा एरिया काय, लेंथ इंटू ब्रेड, बरोबर. मग आपल्याला ह्या बोर्डचा एरिया मोजण्याच्या अगोदर ह्या बोर्डची काय मोजली पाहिजे, लेंथ मोजली पाहिजे. ओके, समजतंय, लेंथ मोजली पाहिजे, अगेन लेंथ मोजली पाहिजे. म्हणजे एरिया डायरेक्ट मोजण्याचं कुठलं इन्स्ट्रुमेंट प्रेझेंट आहे का जगात, नाही. व्हॉल्यूम मोजायचं आहे तर मला परत अगोदर बोर्डची काय मोजली पाहिजे, लेंथ, बरोबर, ब्रेड आणि हाईट मोजली पाहिजे, तेव्हा मला त्या ह्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येईल, बरोबर. म्हणजेच व्हॉल्यूम डायरेक्ट कुठल्या इन्स्ट्रुमेंट मोजू शकतोय का आपण, नाही मोजू शकत. म्हणजेच ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या आपण डायरेक्ट कुठल्याही इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने मोजू शकत नाही. बघा, एरिया नाही मोजू शकत, एरिया मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट कुठं अजून नाही आहे. व्हॉल्यूम मोजण्याचं नाही, व्हेलॉसिटी मोजण्याचं नाही, फोर्स मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट कुठं नाही. म्हणजे ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांचं आपण मेजरमेंट डायरेक्ट करू शकत नाही, डायरेक्ट मोजू शकत नाही. एरिया मोजायचा आहे ना, तुला अगोदर काय मोजावी लागेल, लेंथ मोजावी लागेल, ब्रेड्थ मोजावी लागेल. व्हॉल्यूम मोजायचं आहे, लेंथ, ब्रेड्थ, हाईट मोजली पाहिजे, बरोबर. तुम्हाला व्हेलॉसिटी मोजायचे, डिस्प्लेसमेंट मोजली पाहिजे, टाइम मोजला पाहिजे. त्याच्यानंतर दोघांचा रेशो घेऊन तुम्हाला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येईल. फोर्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू काय असतो, ऍक्सेलरेशन असतो. तुम्हाला मास मोजलं पाहिजे अगोदर आणि ऍक्सेलरेशन मोजलं पाहिजे, कॅल्क्युलेट केलं पाहिजे. मास आणि ऍक्सेलरेशनचं दोघांचा प्रॉडक्ट घेऊन तुम्ही काय करू शकता, फोर्स फाइंड आउट करू शकता. आता सांगा कशानुसार डिफरन्शिएट केलंय मी, तर ह्या अशा फिजिकल क्वांटिटी मी इथं लिहिल्या की ज्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने डायरेक्ट मोजू शकतो, परंतु ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत ज्या मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट प्रेझेंट नाही, परंतु ह्या आपण मोजू शकतो. परंतु ह्या मोजताना आपल्याला दुसऱ्या एखाद्या फिजिकल क्वांटिटीचा सपोर्ट घ्यावा लागतो. म्हणजेच एरिया मोजायचा आहे, अगोदर आपल्याला काय मोजावी लागेल, लेंथ मोजावी लागेल. ओके, व्हॉल्यूम मोजायचा आहे, काय मोजावी लागेल, लेंथ मोजावी लागेल. आपल्याला व्हेलॉसिटी मोजायची आहे, काय मोजावी लागेल, डिस्प्लेसमेंट मोजावी लागेल, टाइम कॅल्क्युलेट करावा लागेल. फोर्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, मास कॅल्क्युलेट करावं लागेल, ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजेच ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की जे त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणावरती तरी डिपेंड आहेत. ओके, बघा, एरिया कोणावरती डिपेंड आहे, लेंथवरती. व्हॉल्यूम इट्स डिपेंड ऑन अगेन लेंथ. व्हेलॉसिटी डिपेंड ऑन टाइम अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स डिपेंड ऑन मास. म्हणजे ह्या अशा फिजिकल क्वांटिटी मी लिहिल्या तिथं की ज्या काय आहेत रे, डिपेंड असणाऱ्या, बरोबर, दुसऱ्यावर डिपेंड असणाऱ्या. ओके, दुसऱ्यावरती डिपेंड आहेत, कशासाठी, मेजरमेंटसाठी. ओके, मग आता ह्या फिजिकल क्वांटिटी आहेत, ह्यांना कसल्या फिजिकल क्वांटिटी म्हणायच्या, तर ह्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत. डिराइव्ड म्हणजे दुसऱ्यावरून आपण काय केलेले आहेत, त्या मिळवलेल्या आहेत. एरिया कशावरून मिळवलाय, लेंथ वरून मिळवला. व्हॉल्यूम अगेन कशावरून मिळवलाय, लेंथ वरून मिळाला. व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, टाइम वरून आपण डिराइव्ह केलाय. फोर्स, मास, ऍक्सेलरेशन वरून डिराइव्ह केलाय. म्हणजे ह्या अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्या दुसऱ्या कशावरून तरी आपण दुसऱ्या एखाद्या फंडामेंटल क्वांटिटी वरून डिराइव्ह केलेल्या आहेत. मग ह्या कसल्या आहेत, ह्या कसल्या ह्या कसल्या क्वांटिटी आहेत, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे ज्या दुसऱ्या कुणावरतीही काय असतात, डिपेंड नसतात. म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड नसतात, दुसऱ्यावर डिपेंड नसणाऱ्या. ओके, लेंथ मोजायची आहे, लेंथ मी डायरेक्ट मोजू शकतो, स्केल घेऊन डायरेक्ट लेंथ मोज. मास मोजायचा आहे, जर माझ्याकडे वजन काटा असेल मी डायरेक्ट मास मोजू शकतो. टाइम घड्याळ असेल, डायरेक्ट टाइम. टेम्परेचर इन्स्ट्रुमेंट असेल, थर्मामीटर, तर मी डायरेक्ट काय करू शकतो, टेम्परेचर बॉडीचं कॅल्क्युलेट करू शकतो. आता ह्या फिजिकल क्वांटिटीच्याच दोन वेगवेगळ्या क्वांटिटी पडलेल्या आहेत, फंडामेंटल आणि डिराइव्ड. आता फंडामेंटलची डेफिनेशन कसं लिहिणार, अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या दुसऱ्या कुणाही वरती डिपेंड नसतात, कशासाठी, त्यांच्या मेजरमेंटसाठी. अशा फिजिकल क्वांटिटी की ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुणावरती डिपेंड नसतात, त्यांना काय म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी which does not depends on
एनी अदर फिजिकल क्वांटिटी कशासाठी रे? फॉर देअर मेजरमेंट. फॉर देअर मेजरमेंट. Such physical quantities are called as fundamental quantity. ओके. आता डिराइव्ड क्वांटिटी. आता इथं ह्या डेफिनेशन मध्ये कुठे चेंज कराल? अशा फिजिकल क्वांटिटी आहेत या की ज्या त्यांच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणावरती तरी डिपेंड आहे. इथं लिहिणार डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटी which depends on any other physical quantity for their measurement. ओके. अशांना काय म्हणायचं? डिराइव्ड क्वांटिटी. ओके. लक्षात राहिले हे फंडामेंटल क्वांटिटी डेफिनेशन काय म्हणायचं? डेफिनेशन पार्ट पाहिजे. डेफिनेशन पार्ट. इथं सुद्धा डेफिनेशन कशी पाहिजे? पार्ट पाहिजे. बघा, फिजिकल क्वांटिटीला दोन मुलं झाली. कोण कोण? एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल म्हणजे काय? जो दुसऱ्यावरती डिपेंड नाही. मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसणारी फंडामेंटल, आणि मेजरमेंटसाठी दुसऱ्या कुठल्या तरी क्वांटिटीवरती डिपेंड असणारी डिराइव्ड क्वांटिटी. ओके. मग काय लिहिणार? फंडामेंटल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटी. ओके. एक्झाम्पल लिहिणार काय? लेंथ मास टाइम टेम्परेचर. लेंथ मास टाइम टेम्परेचर. लेंथ मास टाइम टेम्परेचर. एरिया व्हॉल्यूम व्हेलॉसिटी फोर्स. एरिया व्हॉल्यूम व्हेलॉसिटी फोर्स. असे अनेक एक्झाम्पल आपण लिहू शकतो, परंतु इथं आपण बेसिक एक्झाम्पल लिहिलेले. आता पुढे जायचं आपल्याला. लक्षात आलं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीचे टाईप कोणकोणते? नेक्स्ट बघायचं आपल्याला, एखादी क्वांटिटी मोजतात कशी? समजा मला माझी हाईट मोजायची. आपण मोजू शकतो हाईट, कॅल्क्युलेट करू शकतो. येस. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतोय? लेंथला फिजिकल क्वांटिटी. मला माझं मास मोजायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण मास कॅल्क्युलेट करू शकतो. मला माझं टेम्परेचर मोजायचं आहे, कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून तर आपण त्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सना काय म्हणतोय? फिजिकल क्वांटिटी म्हणतोय. आता मोजतात कशी? कशाच्या सहाय्याने मोजतात? लेंथ जी आहे ती कशामध्ये मोजतात? लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजतात, मीटर मध्ये मोजतात, फूट मध्ये मोजतात, बरोबर, किलोमीटर मध्ये मोजतात. ओके. मग हे जे आहेत सेंटीमीटर, मीटर, फूट, किलोमीटर, हे काय आहेत? हा, हे काय आहेत? युनिट आहेत, ज्याच्यामध्ये आपण काय मोजू शकतो? लेंथ मोजू शकतो. म्हणजे लेंथचे युनिट कोण आहेत? सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर पण आहे, त्याच्यानंतर फूट आहे, किलोमीटर आहे, बरोबर. मास कशामध्ये मोजतात? मास आपण कशामध्ये मोजू शकतो? ग्रॅम, किलोग्रॅम, टन, बरोबर. हे सुद्धा काय आहेत? मास मोजण्याचे युनिट आहे, बरोबर. त्याच्यानंतर समजा टेम्परेचर कशामध्ये मोजू शकतो? डिग्री सेल्सिअस मध्ये आपण टेम्परेचर मोजतो, बरोबर. केल्विन मध्ये मोजतो. हे काय आहे? डिग्री सेल्सिअस, केल्विन, हे काय आहे? तर हे टेम्परेचर मोजण्याचं युनिट आहे. समजतंय? आता हे जे युनिट आहे, युनिट म्हणजे काय? व्हॉट इज मीन ऑफ युनिट? आता युनिट आपण म्हणतो कशाला युनिट? समजा माझी हाईट 51 किंवा 155 सेंटीमीटर आहे. 155 सेंटीमीटर आहे. म्हणजेच मी काय केलं? 1 सेंटीमीटरचा एक रेफरन्स घेतला, बरोबर. तो रेफरन्स मी माझ्या हाईटशी कम्पेअर करत गेलो, तर तो रेफरन्स किती टाइम भरला? 155 टाइम्स. म्हणून मी काय म्हणलं? माय हाईट इज 155 सेंटीमीटर. माझ्याकडे बघा, आपण काय करतो? भाजी घ्यायला मार्केटमध्ये जातो, बरोबर. मग आपण काय करतो? समजा भाजी घ्यायची आहे, मला 1 किलो भाजी घ्यायची, तर ती जी मावशी असतात त्यांच्याकडे काय असतं? पॅन असतं, तागड असतं, बरोबर. एका तागड्यात काय टाकतो आपण? भाजी टाकतो, आणि दुसऱ्या तागड्यात काय टाकतो? वजन टाकत असतो, बरोबर. ते जे षटकोनी आकाराचं असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1 kg,
समजतंय? मग हे काय आहे, तर ते युनिट आहे. ओके, मग आपण त्या युनिटशी काय कम्पेअर केलं, तर आपला ऑब्जेक्ट किंवा क्वांटिटी कम्पेअर केली, बरोबर, भाजी कम्पेअर केली. मग युनिट काय आहे, तर एक रेफरन्स आहे. आपण भाजी घेतली, त्या भाजी त्या आकड्यामध्ये टाकली आणि इकडे काय ठेवलं, आपण एक रेफरन्स ठेवला, बरोबर. ह्या रेफरन्सची आपण आपली भाजी काय केली, कम्पेअर केली. ओके, मग आता हे युनिट म्हणजे काय, इट इज द युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड रेफरन्स. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड रेफरन्स used for measurement. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी काहीतरी रेफरन्स पाहिजे. एका तागड्यात आपण भाजी टाकली, पण दुसऱ्या तागड्यात काय टाकलं, रेफरन्स टाकायला पाहिजे. ज्या रेफरन्सशी आपण काय करू, भाजी कम्पेअर करू. मग तो जो रेफरन्स आहे, त्या रेफरन्सला काय म्हणणार आहे, युनिट. ओके, मग किलोग्रॅमचं युनिट. आता काय करणार, 1 किलोग्रॅमचं युनिट आपण जे आहे, 1 किलोग्रॅमचं जे आपण वेट ठेवलं होतं ते आपण एका तागड्यात ठेवणार, दुसऱ्या तागड्यात भाजी टाकणार. जोपर्यंत तो बॅलन्स होत नाही तोपर्यंत आपण भाजी टाकत राहणार. एकदा का मधला जो पॉइंटर आहे तो बॅलन्स झाला की आपण काय म्हणू, ही भाजी किती आहे, 1 किलो आहे. म्हणजेच आपण शुअर शॉट झालं की ही भाजी किती वजनची आहे, 1 किलो वजनाची आहे. का बरं, का तर ह्या भाजीचं आपण कंपॅरिझन केलं. कुणाशी कंपॅरिझन केलं, ह्या स्टँडर्ड रेफरन्सशी. ओके, आता हा जो रेफरन्स आहे ज्याचा आपण यूज केला वजन मोजण्यासाठी, हा रेफरन्स कसा पाहिजे, तर युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे. नाहीतर समजा एखादा छोटासा दगड आहे, तो दगड ठेवला एका तागड्यात मावशीने आणि मला म्हटलं की बाबा हा 1 किलो वजनाचा दगड आहे, मी ऍक्सेप्ट करीन का, नाही करणार. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकत नाही, युनिट म्हणू शकत नाही. युनिट कसं असायला पाहिजे, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड